शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये की राज्यामधील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि नुकत्याच काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाच्या अनुदानासंदर्भातील एक अत्यंत मोठी खुशखबर समोर आली आहे आणि तीच खुशखबर जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या आजच्या झटपट ठळक बातम्या। तर मग यामध्ये आजची पहिलीच ठळक बातमी अशी आहे की शासनाला प्रोत्साहन अनुदानाचा पडला आहे विसर। 8 वर्षापासून शेतकऱ्यांना मदतीची आहे प्रतीक्षा। पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना ही राबवण्यामध्ये येत आहे। मात्र मागील 7 ते 8 वर्षापासून मंड्यामधील शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित ठेवण्यामध्ये येत आहे आणि याचा राज्य शासनाला विसर देखील या ठिकाणी पडलेला आहे। बोगस बियाण्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत। बियाणे आणि कीटकनाशकाच्या बाबतीमध्ये जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी करून अहवाल तयार करावेत। त्याचप्रमाणे बोगस बियाणे बाजारामध्ये येऊ नयेत यासाठी लक्ष ठेवावे। बियाणे बोगस असल्याचे निदर्शनास येताच तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी या ठिकाणी दिल्या आहेत। खानदेशामध्ये सूक्ष्म सिंचनाचे 200 कोटींवर अनुदान आहे रखडले। खानदेशामध्ये सूक्ष्म सिंचनाचे सुमारे 200 कोटींपेक्षा जास्त अनुदान रखडले आहे। इतर मागासवर्गीय खुले प्रवर्गातील शेतकरी या अनुदानासाठी कृषी विभागामध्ये सध्या चक्रा मारत आहेत। यातच कृषी विभागामधील कर्मचारी निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असल्याने कार्यालयामध्ये सुखसुखाट देखील पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये दूध दरवाढीची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। शिगेला पोचलेला उन्हाळा आणि दूध संकलनामध्ये हळूहळू येणारी घट यामुळे पुढील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना दुधाचे विक्री दर वाढून मिळण्यास अनुकूल स्थिती तयार होऊ शकते, अशी माहिती दूध उद्योगातील सूत्रांनी आज दिली आहे। अर्थातच या मागणीमुळे दुधाच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली नाही, परिणामी दूध टंचाईसारखे चित्र राज्यामध्ये तयार झाल्याचे सध्या तरी दिसत नाहीये। त्यामुळे राज्यामध्ये सध्या दूध वाढीची शक्यता देखील वर्तवण्यामध्ये येत आहे। परभणी जिल्ह्यामध्ये कापूस दरामध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे। परभणी जिल्ह्यामधील शेलू मानवत बाजार समितीमधील कापसाच्या दरामध्ये सध्या घट सुरू आहे। किमान दर 6,000 रुपयांच्या तर कमाल दर 8,000 रुपयांच्या खाली सध्या पाहायला मिळत आहे। बुधवारी शेलू बाजार समितीमध्ये कापसाला प्रति क्विंटल किमान 5,900 ते कमाल 7,675 रुपये तर सरासरी 7,650 रुपयापर्यंत दर पाहायला मिळाले। राज्यामध्ये पुन्हा एकदा वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यामध्ये येत आहे। वादळी पावसाच्या सरी कोसळत असतात राज्यामध्ये उन्हाचा चटका देखील असह्य होऊ लागला आहे। कमाल तापमानाचा पारा 43 अंशाच्या पार गेला आहे। आज कोकणामध्ये उष्ण व दमट हवामानाचा इशारा तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देखील देण्यामध्ये आला आहे। दक्षिण विदर्भापासून मराठवाडा ते दक्षिण कर्नाटकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि हलक्या गारपिटीने देखील हजेरी लावली आहे। उन्हाळा आणि सणांमुळे साखर दरामध्ये प्रति क्विंटल 100 रुपयापर्यंत वाढ पाहायला मिळत आहे। उन्हाळा आणि सणांमुळे साखरेला वाढलेल्या मागणीमुळे देशामधील प्रमुख बाजारपेठांमधील साखरेचे दर वाढले आहेत। ईद व चैत्र नवमीमुळे साखरेला गेल्या 15 वाड्यामध्ये मागणी वाढली आहे। याचा सकारात्मक परिणाम साखरेच्या दरवाढीवर झाला आहे। 15 वाड्यामध्ये मुख्य बाजारपेठेमध्ये साखरेच्या दरामध्ये क्विंटलला 100 रुपयापर्यंत वाढ देखील पाहायला मिळाली आहे। तर मग अशा प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या झटपट ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।